Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 7 subject English lesson 2.4 Putting Together a Class Magazine. विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओमध्ये पुटिंग टुगेदर अ क्लास मॅगझिन या लेसनचं लँग्वेज स्टडी हे आपण लर्न करत होतो. सुरुवातीला आपण दिलेली कमांड आणि ती कमांड निगेटिव्ह सेंटेन्समध्ये कशी कन्वर्ट करायची याचं एक्सप्लेनेशन मी मागील व्हिडिओमध्ये केलेले आहे. आज या ठिकाणी आता आपल्याला दिलेलं सेंटेन्स हे निगेटिव्ह आहे आणि आपल्याला त्याचं पॉझिटिव्हमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे, कन्वर्ट करायचं आहे. या ठिकाणी क्वेश्चन आहे, कॅन यू टर्न द फॉलोइंग निगेटिव्ह स्टेटमेंट. खाली काही निगेटिव्ह स्टेटमेंट दिलेले आहेत, म्हणजे नकारार्थी वाक्य दिलेले आहेत, इंटू पॉझिटिव्ह ॲफर्मेटिव्ह वर्ड्स. तर ते आपल्याला पॉझिटिव्ह किंवा ॲफर्मेटिव्ह म्हणजेच विधानार्थी किंवा होकारात्मक अशा स्वरूपामध्ये ते सेंटेन्सेस तयार करायचे आहे. त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे, आय कॅन नॉट अंडरस्टँड. या सेंटेन्समध्ये नॉट हा वर्ड आलेला आहे म्हणून दिलेलं सेंटेन्स हे निगेटिव्ह आहे. मग आता हे दिलेलं सेंटेन्स जे निगेटिव्ह आहे याला आपल्याला पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये कन्वर्ट करायचं. या ठिकाणी पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये कन्वर्ट केलेलं आहे, आय कॅन अंडरस्टँड. आय कॅन अंडरस्टँड म्हणजेच वरील दिलेल्या सेंटेन्समधला नॉट हा जो वर्ड आहे, हा निगेटिव्ह वर्ड आहे, तो काढायचा, कट करायचा आणि तो काढून सेंटेन्स हे पुन्हा जसंच्या तसं लिहायचं. म्हणून या ठिकाणी आय कॅन नॉट अंडरस्टँड हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे आणि आय कॅन अंडरस्टँड हे पॉझिटिव्ह सेंटेन्सेस. अशाच प्रकारे खाली आपल्याला 1 2 3 4 5 सेंटेन्सेस दिलेले आणि 5 सेंटेन्सेस आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्सेस दिलेले आहेत. हे निगेटिव्ह सेंटेन्सेस यांना आपण आता पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये कन्वर्ट करणार आहोत. माझ्या नोटबुकमध्ये तुम्ही हे सेंटेन्सेस या ठिकाणी पाहू शकतात. मग फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे निगेटिव्ह सेंटेन्सचं, आय डू नॉट लाईक दॅट म्युझिक ॲट माय डिनर. दिस इज निगेटिव्ह सेंटेन्स. कन्वर्ट इंटू पॉझिटिव्ह सेंटेन्स. आता दिलेलं सेंटेन्स हे निगेटिव्ह आहे आणि आपल्याला पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये कन्वर्ट करायचं. मग पॉझिटिव्ह सेंटेन्स अशा प्रकारे येईल, आय लाईक दॅट म्युझिक ॲट माय डिनर. आय लाईक दॅट म्युझिक ॲट माय डिनर म्हणजेच वरील सेंटेन्समधला नॉट हा वर्ड या ठिकाणी कट करून आपल्याला हे सेंटेन्स पुन्हा जसं तसं लिहायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे सेकंड सेंटेन्स आहे, द अदर डिड नॉट नो व्हॉट टू डू. द अदर डिड नॉट नो व्हॉट टू डू. ब्रॅकेटमध्ये यूज न्यू म्हणजे हा जो नो हा जो वर्ड आहे या नोचं आपल्याला न्यूमध्ये रूपांतर करून हे सेंटेन्स पुन्हा या ठिकाणी राईट डाऊन करायचं आहे. मग नो या वर्डचं न्यू हे V2 आहे, म्हणजे नो हे V1 आहे वर्बचं पहिलं रूप आणि न्यू हे वर्बचं सेकंड रूप म्हणजे V2 आहे. मग आपल्याला या ठिकाणी V2 यूज करून या ठिकाणी या सेंटेन्समधलं निगेटिव्ह काढून आपल्याला पॉझिटिव्ह सेंटेन्स या ठिकाणी राईट डाऊन करायचं. मग यातला नॉट हा काढायचा, नॉट हा वर्ड काढून टाकायचा आणि नो या वर्डचं आपल्याला न्यूमध्ये कन्वर्ट करायचं, रूपांतर करायचं. मग नो या शब्दाचं जेव्हा आपण न्यू या वर्डमध्ये रूपांतर करतो, कन्वर्ट करतो, त्यावेळेस डीड हा वर्ड या ठिकाणाहून निघून जातो. म्हणून या ठिकाणी आन्सर येईल, द अदर न्यू व्हॉट टू डू. द अदर न्यू व्हॉट टू डू. अशा प्रकारे सेकंड सेंटेन्सचं पॉझिटिव्ह सेंटेन्स या ठिकाणी मी तयार केलेलं आहे. त्यानंतर थर्ड सेंटेन्स आहे, ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज नॉट ॲन इझी टास्क. ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज नॉट ॲन इझी टास्क. या सेंटेन्समधला नॉट हा वर्ड काढायचा, म्हणजेच निगेटिव्ह सेंटेन्समधला नॉट हा वर्ड काढून आपल्याला पॉझिटिव्ह सेंटेन्स या ठिकाणी राईट डाऊन करायचं. मग पॉझिटिव्ह सेंटेन्स या ठिकाणी राईट डाऊन केलेलं आहे, ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज ॲन इझी टास्क. अशा प्रकारे हे पॉझिटिव्ह सेंटेन्स या ठिकाणी तयार केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स, इट मेड नो डिफरन्स टू अस. इट मेड नो डिफरन्स टू अस. यूज अ डिफरन्स. डिफरन्स या जागेवर अ डिफरन्स हा वर्ड या ठिकाणी यूज करायचा आहे. म्हणजे डिफरन्स या वर्डच्या जागेवर अ डिफरन्स हा वर्ड यूज करायचा आणि या वाक्यातलं नो किंवा नॉट हा वर्ड या ठिकाणी काढायचा. मग या सेंटेन्समध्ये
नो हा वर्ड दिलेला आहे, हा आपल्याला या ठिकाणी काढून टाकायचा आहे. मग दिलेलं सेंटेन्स आहे इट मेड नो डिफरन्स टू अस. हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे, त्याचं पॉझिटिव्ह सेंटेन्स येईल इट मेड अ डिफरन्स टू अस. त्यानंतर लास्ट सेंटेन्स नेव्हर ट्रस्ट अ फ्रेंड हू डेझर्ट यू ॲट अ बीच. या सेंटेन्समध्ये नेव्हर हा जो वर्ड आहे, हा वर्ड या ठिकाणी निगेटिव्हिटी दाखवत आहे. म्हणून या ठिकाणी या वाक्यामधला नेव्हर हा वर्ड काढून आपल्याला पॉझिटिव्ह सेंटेन्स या ठिकाणी राईट डाऊन करायचं. मग पॉझिटिव्ह सेंटेन्स राईट डाऊन अशा प्रकारे करायचं. ट्रस्ट अ फ्रेंड हू डेझर्ट यू ॲट अ पिंच. ट्रस्ट अ फ्रेंड हू डेझर्ट यू ॲट अ पिंच. अशा प्रकारे हे निगेटिव्ह सेंटेन्स दिलेले आणि निगेटिव्ह सेंटेन्सचं आपल्याला पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये कन्व्हर्ट कशा प्रकारे करायचं हे या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेलं आहे. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.